गाइस, आप सभी को तो पता ही होगा कि पपीता हमारे स्किन के लिए कितना फायदेमंद रहता है और इससे वाइट सेल्स भी बढ़ते हैं। तो आज हम ऐसी ही एक हेल्दी रेसिपी बनाने वाले हैं। तो देखते हैं वंदना ताई कौन सी रेसिपी बनाती है। वंदना ताई, आज हम क्या बनाने वाले हैं? आज आपण पपईची भाजी बनवणार आहे। पपीते की सब्जी बनाने वाले हैं आज। तो ये सब्जी बनाने के लिए हमें क्या क्या लगेगा? पपईची भाजी बनवण्यासाठी आपल्याला ही कापलेली पपई घेतलेली मी ऑलरेडी। ये पपीता आपने कट करके त्याचे वरचे साल्ट सोलून काढायचे आहेत आणि ती बारीक कापून घेतलेली। उसके छिलके निकाल के इसे बारीक कट कर लिया है। ये कच्चा पपीता है ना? कच्चा नहीं, थोड़ा सा पका हुआ पाडाचा, आधा पका हुआ। हे मीठ आहे, नमक, हाँ साखर आपल्या आवडीप्रमाणे, हाँ जिरे, जीरा, शेंगदाणे आणि लसूण त्याचं वाटून घेतलेले मी। मूंगफली और लहसुन को आपने दरदरा पीस लिया है। ते जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं। त्यानंतर हळद, लाल तिखट आणि तेल। तो अब हम बनाना शुरू करते हैं। तो सबसे पहले क्या करेंगे हम? सगळ्यात अगोदर तेल टाकू। 2 चम्मच ऑयल। तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे। इसमें डालेंगे हम जीरा। अब इसके बाद क्या डालेंगे? त्याच्यानंतर आपल्याला पपई टाकायची आहे। गैस थोड़ा सा कमी ठेवायचा। लो फ्लेम पे इसे ऑयल में फ्राई करना है ना हमें, हल्का हल्का। त्याच्यानंतर साखर टाकायची आहे। ज्याला साखर आवडत असेल साखर चालेल, कोणाला साखर नाही आवडत तर गूळ टाकला तरी चालेल। साखर आपल्या गोडीप्रमाणे। जिसको शक्कर पसंद नहीं है वो गुड़ भी डाल सकते हैं। गुड़ पण टाकू, लेकिन आप शक्कर ही डालते हो। हाँ, मला साखर आवडते म्हणून मी साखर टाकते। इसे हमने लो फ्लेम पे रखा है। हाँ, कमीच गॅसवर ठेवायचं कारण या भाजीला आपण पाण्याचा वापर करत नाही आणि मग ती डागण्याची भीती असते म्हणून गॅस थोडासा कमीच राहू द्यायचा। इसमें हम पानी नहीं डालेंगे ना? पाण्याचा वापर नाही करायचा। त्याच्यानंतर आपण हळद टाकू। आधा चम्मच हल्दी। त्याच्यानंतर लाल तिखट। लाल तिखट मला लाल तिखट आवडते म्हणून मी लाल तिखट वापरते। लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची वापरली तरी चालेल। आप लाल मिर्च डालती हैं। अगर जिसको पसंद नहीं है वो हरी मिर्च भी डाल सकते हैं। ज्याला लाल तिखट आवडत नाही त्याने हिरव्या मिरच्या वाटून टाकल्या तरी चालतं। मीठ टाकू। त्याच्यानंतर शेंगदाणे, लसूण वाटलेले, मूंगफली और लहसुन जो हमने पीस के लिया था। ये मूंगफली क्यों डालते हैं इसमें? मला आवडते म्हणून मी टाकते। नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नहीं, फक्त लसणाची मिरची वाटून टाकली तरी पण छान होती भाजी। लेकिन लहसुन डालना चाहिए। हाँ, लसूण पाहिजे। मूंगफली नहीं डालेंगे तो भी चलेगा। तो भी चलेगा। अब याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचंय। हाँ, आणि झाकण ठेवूया। गॅस कमीच राहू द्यायचंय। लो फ्लेम पे इसे ढक के रखना है। कमीच गॅसवर ठेवायचं 5-10 मिनट के लिए। हाँ,
ताई मैं यहाँ आ रही थी ना, तब मैंने आपके बारे में सुना गांव में, तो आप बता सकती है आप और क्या करती है? हां, मी शेतीकाम पण करते आणि आम्ही आमचे यूट्यूबला गावरान माचका वेब सिरीज आहे, त्यामध्ये मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, माझी मुलगी, आम्ही सर्व आहेत आणि इथले गावातलेच अजून एक दोन मित्र आहेत आमचे. आणि आम्ही एक देवीचं गाणं पण बनवलेलं आहे आमच्या मुळगंगा मातेचं. ते गाणं आत्ता पाडव्याला आम्ही हे केलं, यूट्यूबला सोडलं. तो आपका खुद का एक यूट्यूब चैनल है? हां, आमच्या गावरान सर्वांनी आमच्या गावरान माचका वेब सिरीज बघा, आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. तो गाइस, इनका यूट्यूब चैनल है, क्या नाम है इसका? गावरान माचका. गावरान मस्का. तो देखिए और इसको सब्सक्राइब कीजिए. भाजी आपली झालेली आहे. तो ये आपकी सब्जी अभी रेडी हो गई है. याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. गार्निशिंग के लिए. हां, आपली ही पपईची भाजी खाण्यासाठी रेडी. तो तैयार है हमारी पपीते की सब्जी. ये झटपट बनती है और हेल्दी भी है. आप भी जरूर ट्राई करना.